प्रल्हाद कुलकर्णीसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरांचं नाव समोर आलं। मग सीबीआयकडनं लातूरमध्ये जात चौकशी करण्यात आली। ही साधी चौकशी होती। फॉरेन्सिक तपासासाठी मोबाईल सुद्धा मोटेगावकरांचा ताब्यात घेण्यात आला। या मोबाईलमधनं काही डिलीट केलेला डेटा सीबीआयनं रिकव्हर केला। रिकव्हर झालेल्या माहितीतनं प्रश्नपत्रिका आणि परीक्षेला आलेले प्रश्न हे तंतोतंत जुळले। रविवारी सीबीआयकडनं मोटेगावकरांना मोबाईल घेण्यासाठी निरोप पाठवला गेला। मोटेगावकरांना काही कल्पना नव्हती की सीबीआयच्या तपासात काय काय निष्पन्न झालंय। त्यामुळे ड्रायव्हर सोबत मोबाईल घेण्यासाठी ते पुण्यात पोहोचले। मग सीबीआयनं सांगितलं यू आर अंडर अरेस्ट। त्यामुळे गाफील ठेवून ही अटक करण्यात आली। मोटेगावकरांना अटक करून सीबीआयनं त्यांच्या घरी याची माहिती दिली। सोमवारी सकाळी मोटेगावकरांना घेऊन सीबीआय अधिकारी दिल्लीत दाखल झाले।